नमस्कार. गणगण गणात बोते. नवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. स्वागत आहे तुमचे आपल्या भक्तिप्रिय चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. थोड्याच दिवसात शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे. अश्विन महिन्याच्या प्रतिपदेला देवीच्या नवरात्राची घटस्थापना होते. या काळात उपवास, पूजा, पारायण या गोष्टी करून भाविक देवीची भक्ती करतात. महिषासुराला ठार मारून सृष्टीचं रक्षण करणाऱ्या देवीचा हा उत्सव असतो. देवीला तेजाची मूर्ती मानले जाते. ज्योत, ऊर्जा, तेज ही अंधाराला नष्ट करणाऱ्या प्रकाशाची रूपे आहेत. त्यामुळे नवरात्रामध्ये घटस्थापन करून त्याजवळ अखंड तेवणारा दीप ठेवला जातो. 9 दिवस 9 रात्री त्या दिव्याची ज्योत मालवणार नाही याची काळजी घेतली जाते. यंदाच्या नवरात्रात अखंड दीप लावण्याआधी त्याविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया. हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कार्याआधी दिवा लावण्याची परंपरा आहे. त्यामुळेच कार्यक्रमापूर्वी दीपप्रज्वलन करतात. दिवा हा सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक समजला जातो. त्यामुळेच नवरात्रात 9 दिवस अखंड दिवा लावला जातो. देव्हाऱ्यात दिवा लावताना तेलाचा दिवा व तुपाचा दिवा लावण्याबाबत वेगवेगळे नियम आहेत. तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूस व तुपाचा दिवा उजव्या बाजूला लावण्याची प्रथा आहे. तसे करणे शुभ समजले जाते. दिवा लावताना दीपम घृत दक्षे तेलयुता च वामता हा मंत्र म्हणावा. दीपम घृत दक्षे तेलयुत च वामता हा मंत्र. या मंत्रोच्चारामुळे दिवा लावण्याचे महत्त्व मिळणार व फळ वाढते असं समजतात. नवरात्रात देवघरात अखंड दीप प्रज्वलित करताना घरातील वातावरणही सात्विक राहील याची काळजी घेतली पाहिजे. देवीची उपासना करताना मांसाहार वर्ज्य करावा हे सर्वांनाच माहिती आहे. त्याचप्रमाणे मद्यपानही करू नये. घरात कोणतीही अपवित्र गोष्ट ठेवू नये. ब्रह्मचर्याचं पालन करावे. नवरात्रीतील अखंड दिवा मालवला तर ते अशुभ समजले जाते. दिव्याची ज्योत हवेने मालू नये यासाठी काचेचे झाकण दिव्यावर ठेवू शकतात. काही कारणाने दिवा मालवला तर देव्हाऱ्यातील दुसऱ्या दिव्याने त्याला पुन्हा प्रज्वलित करावे. अखंड तेवणारा दिवा हे देवीचे रूप असते. अनेक घरांमध्ये दिव्यालाच घट समजून त्याची स्थापना केली जाते. त्यामुळे या काळात घर बंद करून जाऊ नये. तसेच दिवा ठेवण्याची जागा स्वच्छ व टापटीप असावी. घरातील शौचालय व बाथरूमजवळ घट स्थापन करू नये. यंदा 3 ऑक्टोबरपासून नवरात्राला सुरुवात होत आहे. घटस्थापनेपासून 9 दिवस देवीची आराधना केली जाते. तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते. म्हणूनच अखंड तेवणाऱ्या ज्योतीला नवरात्रात विशेष महत्त्व आहे. अखंड ज्योत लावण्यापूर्वी मनात एक संकल्प करावा व तो पूर्ण करण्यासाठी देवीकडून आशीर्वाद मागावा. अखंड ज्योतीला आसनावर किंवा लाल कपडा टाकून मग त्यावरच तो दिवा ठेवावा. अखंड ज्योती थेट जमिनीवर ठेवू नये. ती ठेवण्यासाठी कलश किंवा पाट वापरावा. जर तुम्ही कलशाच्या वर ज्योत लावत असाल तर खाली गहू ठेवावे. अखंड ज्योत रक्षासूत्राने केली जाते. रक्षासूत्र म्हणजे जो लाल धागा हातात बांधायचा असतो तो. 1.25 हाताचा रक्षासूत्र दिव्याच्या मधोमध ठेवावा. अखंड ज्योतीसाठी शुद्ध देशी तुपाचा वापर करावा. तूप हे गाईचे असावे. तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा. अखंड ज्योत देवीच्या डाव्या बाजूला ठेवावी व जर मोहरीचे तेल असेल तर उजव्या बाजूला दिवा ठेवावा. अखंड ज्योती वाऱ्याने विझू नये म्हणून भोवती काचेचे आच्छादन ठेवावे. तसेच दिव्यातील तूप व तेल संपू नये म्हणून अखंड ज्योती पेटवण्यापूर्वी गणेशाची, दुर्गादेवीची व भगवान शिवांची पूजा करावी. दुर्गा मंत्राचा जप करावा. मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा
शिवधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते हा जप करावा. त्यानंतर अखंड ज्योत लावावी. 9 दिवसांनी दिवा विझवू नये, आपणहून विझू द्यावा. नवरात्रीत जर चुकून दिवा शांत झाला तर घाबरायचे कारण नाही. अखंड दीप हा धार्मिक पूजेचा एक भाग आहे. जर वारा, दिव्याची काजळी किंवा दिव्यातील तेल संपून गेल्या कारणाने दिवा विझला तर देवीची क्षमा मागून पुन्हा दीप प्रज्वलित करू शकता. आणि दिवा चालू असताना लक्षात आले की दिव्याने काजळी धरली आहे, वाट ठीक करायची असल्यास छोटा दिवा अखंड दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून बाजूला ठेवावा. म्हणजेच मंदिरातला एक छोटा दिवा घेऊन जो आपला नवरात्रीतला अखंड दिवा चालू आहे त्याने प्रज्वलित करून तो बाजूला ठेवावा. आणि नंतर अखंड दिवा व्यवस्थित करून त्यातील वात नीट करून जो आपण छोटा दिवा लावलेला आहे त्याच्या ज्योतीनेच अखंड दिवा परत प्रज्वलित करावा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नवरात्रीतील अखंड दिव्याचे नियम जे सांगितलेत ते कसे वाटलेत ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.